मी प्रभाग क्रमांक 1 मधून शिवसेनेची अधिकृत उमेदवार आहे आणि आमचा प्रभाग वडवली, शांतीनगर, बेलवली, स्वप्ननगरी, जाधव कॉलनी ते वालवली असा आहे. तुम्ही आता मतदारांमध्ये फिरत आहात प्रचारासाठी, तर तुम्हाला साधारणतः तुमच्या प्रभागामधल्या काय समस्या जाणवल्या, तशाच मतदारांनी तुम्हाला काय समस्या सांगितल्या? मतदारांनी तर म्हणजे प्रभागाच्या विकासासाठी काम करावं किंवा गावातले लाईट असेल, रस्ते असतील किंवा पाण्याचा प्रॉब्लेम असेल तो सॉल्व करावा. अशा काही समस्या आहेत गाववाल्यांकडनं किंवा प्रभागाकडून. सहसा पाण्याची समस्या सगळ्यांचीच आहे ती. पुढचं विजन काय असणार आहे? पुढचं विजन हेच असणार आहे की नक्कीच आम्ही प्रभागाच्या ज्या समस्या आहेत, ज्या लोकांनी आम्हाला ज्या समस्या सांगितलेल्या आहेत त्याच आम्ही पूर्ण करणार. पण मतदारांनी तुम्हालाच निवडून द्यावं असं तुम्हाला का वाटतंय? आता मी नवीन आहे, तर मला एक संधी द्यावी प्रभागासाठी काम करण्याची आणि ती जर संधी दिली त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेन आणि प्रभागातल्या समस्या नक्कीच सॉल्व करण्याचा प्रयत्न करेन. आणि त्या खरं तर त्या माझ्यासाठी प्रॉब्लेम्स नसतील तर एक समस्याच असेल की मी ती समस्या माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन सॉल्व करण्यासाठी. ती समाजकारणच आहे माझ्यासाठी आणि मी समाजासाठीच काम करेन. बरं, तुम्हाला तुमचं हे गाव कसं वाटतंय? आता मी लहानाची मोठी तर इथेच झालेली आहे. माझं पूर्ण आयुष्य इथे गेलेलं आहे. सो गाव माझ्यासाठी माझंच गाव आहे आणि गावकरी मंडळी माझीच आहे आणि मला पूर्ण गावकऱ्यांवर विश्वास आहे की ते मला साथ देतील आणि एक संधी देतील गावाचा विकास करण्यासाठी. बरं, तुम्हाला ही निवडणूक लढवावीशी का वाटली? मला निश्चितच निवडणूक लढवावीशी वाटली कारण मला गावाच्या विकासासाठी काम करायचं आहे आणि पूर्ण प्रभागाच्या विकासासाठी काम करायचं आहे आणि काय ज्या नवीन त्यांच्या समस्या असतील त्या पूर्ण त्या समस्यांचं निर्मूलन करायचं आहे. आणि मी सगळ्यांना पूर्ण प्रभाग क्रमांक 1 साठी आणि पूर्ण मेन सांगायचं गेलं तर पूर्ण बदलापूरसाठी एक आवाहन करते की येत्या 2 डिसेंबरला आपण धनुष्यबाणासमोरील बटन दाबून वीणाताई म्हात्रे, तुकारामदादा म्हात्रे आणि मी स्वतः गौरी वाघ आम्हाला वोट करून विजयी करावं.